नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, नुकतीच एक फार सुंदर गोष्ट वाचनात आली, आजच्या आनंदी कट्ट्यावरून तुमच्याशी शेअर करते. बिलीव्ह म्हणजे विश्वास आणि ट्रस्ट या शब्दाचा अर्थही विश्वास. पण तरीसुद्धा दोन्ही विश्वासात अंतर आहे. एकदा काय झालं, शेजारी शेजारी असलेल्या 2 इमारतींच्या मध्ये केबल टाकून ती घट्ट बांधून आणि हातात मोठा बांबू घेऊन एक डोंबारी त्या केबलवरून या इमारतीवरून त्या इमारतीवर जात होता. त्याच्या खांद्यावर त्याचा लहान मुलगा होता. 2 इमारतींच्या मध्ये हजारो माणसं जमा झाली होती आणि श्वास रोखून ती त्याची जीवघेणी कसरत बघत होती. हलणारी केबल, जोरदार वारा, स्वतःचा आणि मुलाचा जीव पणाला लावून त्यानं ते अंतर पूर्ण केलं. जमलेल्या लोकांनी उत्साहानं टाळ्या शिट्ट्या वाजवल्या, तोंड भरून त्याचं कौतुक केलं. तो इमारतीच्या खाली लोकांमध्ये आला. लोकांनी त्याच्याबरोबर फोटो काढले, सेल्फी काढले आणि त्याचं सगळेच जण अभिनंदन करायला लागले. तो डोंबारी सगळ्यांना उद्देशून म्हणाला, मला ना हे पुन्हा करावंसं वाटतं. तुम्हाला विश्वास आहे का मी हे करू शकेन? सगळी माणसं एका आवाजात म्हणाली, हो हो, तू हे करू शकशील, नक्कीच. तुम्हाला विश्वास आहे मी हे करू शकेन? सगळे पुन्हा ओरडले, हो, आम्हाला विश्वास आहे, हे पुन्हा तू नक्कीच करू शकशील. तुम्हाला खरंच विश्वास आहे ना? सगळेजण म्हणाले, हो बाबा, तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे, तू खात्रीनं पुन्हा हे करू शकशील. मग डोंबारी म्हणाला, ठीक आहे, आता ना तुमच्यापैकी कोणीतरी मला तुमचा मुलगा द्या खांद्यावर घ्यायला, मी त्याला घेऊन या केबलवरून चालतो. आता मात्र जमावामध्ये एकदम शांतता पसरली. सगळे चिडीचूप झाले. डोंबारी म्हणाला, काय झालं? घाबरलात? अरे आत्ताच तर तुम्ही म्हणाला ना की तुमचा माझ्यावर पूर्ण विश्वास आहे म्हणून. श्रोते हो, जमावानं डोंबाऱ्यावर दाखवलेला विश्वास हा बिलीफ होता, ट्रस्ट नाही. म्हणजे बघा, हा बिलीफ सगळ्यांनाच आहे परमेश्वरावर, पण परमेश्वराच्या सत्तेवर ट्रस्ट नाही, विश्वास नाही. म्हणजे यू ओनली बिलीव्ह इन गॉड बट यू डोंट ट्रस्ट हिम. परमेश्वरावर विश्वास असेल तर चिंता आणि ताणतणाव कशाला हवेत? पण परमेश्वरावर ठाम विश्वास बसण्यासाठी आपण चमत्काराची वाट बघत बसतो. हो, पण खरा चमत्कार हाच आहे की नाही, की रोज तो आपल्याला नवीन करकरीत कोरा दिवस देतो, आपल्याला झालेल्या चुकांमधून शिकण्यासाठी, नवीन क्षितिज पादाक्रांत करण्यासाठी. आपल्या आयुष्यात प्रत्येक क्षणाला परमेश्वर आपल्याबरोबर असतो आणि आपल्या आयुष्यातल्या प्रत्येक क्षणाची खबरही त्याला असतेच. हा विश्वास असला ना तर आपल्यासाठी जगातली कुठलीही गोष्ट अशक्य नाही. तेव्हा श्रोते हो, हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे. आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.